पोरीनं तुमचा जन्म झाला ना, तुमचा जन्म, तर 15 मिनिटं तुमचा बाप हसत होता. का हसत होता माहितीये तुम्हाला? का हसत होता माहितीये? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशीबवान असील. त्याला आई मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला, माझ्या आईनं मला आशीर्वाद दिला याचा आनंद. हसला पोरीनं. कॉलनीतल्या सगळ्या लोकांना चहा पाजला. पोरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, असे इतक्याच होते पोरीनं. तुमची आई तुम्हाला अंघोळ घालायची पोरीनं, तर कशी घालायची माहिती आहे? नऊवार साडीतली आमची जुनी आई सांगल कशी घालायची. पाय सपाट पसरायचे, त्याच्यावर पालथी पोरगी झोपवायची आणि पाठीवर पाणी ओतायचं आणि एका हाताने चोळायचं. पोरीनो, हा बाप बादलीतलं पाणी तुमच्या अंगावर ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळून झोळीत टाकायची. तर तुमचा बाप कामाला जाताना झोळीची दोरी ओढून जायचा आणि तो त्याची बायको चपात्या करत होती आणि तुम्ही झोपायच्या. पूर्ण तुम्ही बोलायला लागला ना, तो बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागला ना, तुम्ही वाकून चालायचा. पूर्ण तुम्ही रडायला लागला ना, पारासारखा बाप की ज्याला कंपनीमध्ये लोक साहेब म्हणतात, तो घरी आला ना तर गुडघे खाली टेकवायचा पोरीनो आणि हात खाली टेकवायचा आणि घरात घोडा घोडा व्हायचा. पोरीनो, घरात घोडा घोडा व्हायचा तो बाप आणि तुम्हाला पाठीवर बसवायचा आणि तुमचे पाय पोटाला लागले की तो वर हसायचा. तुमचं लग्न जमलं ना, रात्रभर उशीमध्ये मुटकं गुतून ढसा रडत होता. पोरीनं तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा. पोरीनं तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा. ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा. कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. कारण तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज काय बोलायचं. फक्त एक करा पोरीनो, करा तुम्ही प्रेम कोणावर बी. त्याला काय आता तुम्हाला 50% आरक्षण आहे. आज पळून जा तुम्ही. आता कीर्तन संपले. चंद्र आहे, चंद्र आहे साक्षीला. फक्त मेसेज टाका जा. फक्त पोरीनं एक वाक्य ऐका माझं, पाया पडतं तुमच्या. कुणावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, जिकडे झक मारायची तिकडे मारा. पण तुम्ही स्पष्ट तुमच्या बापाला सांगून टाका, माझं ह्या मुलावर प्रेम आहे. मी 9वी तो मस्तपैकी तुमचं लग्न करून देईल, पण आयुष्यामध्ये त्याची मान समाजात खाली होऊ देऊ नका. तुम्ही सांगून टाका, मी 9वी पासून त्याच्या गाडीवर हिंडते, झक मारिते, काय ते असायचं ते सांगून टाका. माझ्या मोबाईलला बॅलन्स तो टाकीतोय. आणि पोरानो ध्यानात ठेवा, प्रियशी ब्रियशी एवढी सोपी गोष्ट नाही. तुम्ही आहे भ्रमात. तुम्हाला वाटतं प्रियशी पागल आहेत, पागल. माणसाची प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. लग्न झाल्यावर म्हणते तू अनाथ आहे आणि शेवटी म्हणते तू अनाथ आहे. बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा, तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं, तर हे एक कांडी चुकीत आहे. अरे माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी, माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढं मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. आणि माणसाची बायको नवऱ्याशी 3 वर्षात 3 वाक्य बोलते. ऐका, पहिलं वर्ष सावध ऐका.
संपलं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष ऐकलं का? तिसरं वर्ष कान फुटले का? चौथ्या वर्षी झाला दिंडी 3 एकरी आला आमच्या बोकांडी. पाहता काय अवघडे. हो, याला कंट्रोल करा. तुका म्हणे माया, पण ती माया तुटेल कशावरून? दुसऱ्या चरणात आहे. ऐशे विठोबा. हा सगळा तमाशा कोणी केला? मायेने केला. इथून पुढे सगळे माणसं ध्यानात ठेवा, जगाला कोणाचं काही घेणं नाही. भ्रमात राहू नका. लोकांना वाटतं आपल्याला लोक मानित्या, फक्त फायद्यापुरते मानित्या. लोकांशी तुमचं काही घेणं नाही. रात गई बाद गई. आपल्या लोकांना भ्रम आहे बाबा मी मला लई फोन येत्या. पागल आहे तू. मला फार लोक मानित्या. डोक्यात भरमिष्ट झाला तू. तिचं माझ्यावर फार प्रेम आहे. मेंदू उतारला तुझा. असे 3 जण म्हणत होते. तू चौथा आहे येड्या. ती घाणी तलावात उडी टाकली. तू भूत होशील भूत. कोण कोणावर प्रेम करायला मोकळं नाही. ह्या जगाची एकच व्याख्या आहे. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. ह्या जगात 2घच प्रेम करतात. एक आई वडील आणि 2 संत. तिसरा प्रेमही करू शकत नाही. डोक्यातून काढून टाका. काही लोक म्हणतात मला फार मित्र मानित्या. पाजितो म्हणून पाजायचं बंद कर. हे तुझ्या अंत्यविधीला नाही आला. लोकांना काही तुमचं घेणं नाही. जरा घमेंड कमी करा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. इथं आपण 1 तास 20 मिनिटापूर्वी होतो. मी कुठेही जाऊ द्या महाराज. तर मी रिटायर झालो महाराज. आता तरी 3-4 करतो रोज. मी काय सीझन मधला बुवा नाही. कसा महिना निघो 85-90 महिन्याला. मला एक कीर्तन करून जमणारच नाही कधी. मग एक कीर्तन केलं मला झोपच नाही येत. 3 परत आता चंपाषष्ठी होती ना. 2-4 दिवस 4-4च काढले कालपर्यंत. अंतर काढलं तर 5चा विक्रम आहे आपला. पण 3 तास चालू. आता तुमच्याकडे येऊन 3रं का धरता येत नाही? हे ट्रॅफिकमुळं मुंबई परवडत नाही आम्हाला. नाही तर एवढ्या रूटमध्ये मी 4 काढले असते एवढ्या अंतरात. आता सकाळचं कीर्तन 1ला संपून इथवर यायला 7:45 7:45 वाजली. ते रूटला असतं 3 हाणून 10:30ला मोकळा झाला असतो. आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य आहे, पण ती काळाची गरज आहे. कानाला वाईट आहे. आणि कुणीतरी आता बोललंच पाहिजे. संप्रदायातल्या माणसांनी सुद्धा महाराज मंडळीने काही पथ्य पाळली पाहिजे. कधी महाराजानं महाराजाबद्दल बोलायचं नसतं. संप्रदायातल्या माणसानं संप्रदायातल्या माणसाला कधी कमी लेखायचं नाही. तो विद्वान असेल तर ज्याच्या पोरचं ज्याला त्याला पोट भरायचं भांडवल देवाने दिलंय. या बिचाऱ्याकडे वाजवण्याची कला आहे. त्याला आपण नाव ठेवण्यात मजा नाही. ती कला त्याला कृष्णाने अर्पण केलेली आहे. त्या कलेचा फायदा त्याला होणार तेवढा होणार. हां, ते आपण बोललं म्हणे तो कुठे वाजितो. तू गपची बस. तो वाजितोय ना. आणि आपल्याकडं काय झालं संप्रदायात, यानं त्याला नाव ठेवी त्यानं त्याला नाव ठेवी. त्यामुळे नवीन मंडळी इकडे यायची कमी झाली. आपली नवीन पोरं येत नाहीत. आता ही पोरं येत नाहीत का? जुनी मंडळींना गाठ. उद्याच्या कीर्तनकाराने विचारणार रात्री कोणचं कीर्तन होतं? इंद्रिकरचं. त्यानं तोंड वाकडं करायचं. त्याने उलटं म्हणलं पाहिजे कोणाचं असं झालं ना कीर्तन त्याचं होतं का? त्याचं मुळ्यातच दुखत लगेच. मग यानं त्याला कधी देण्यात ठेवायचं? महाराज, दुसऱ्याला चांगलं म्हणण्यामध्ये आपला मोठेपणा आहे. दुसऱ्याला कमी लेखण्यात काय नाही. जर बंबाजी रामेश्वर भट नसता तर तुका वैकुंठाला गेलाच नसता.
सांगा मला, ज्ञानोबा राहायचं जठराग्नी जर पेटलं नसतं, 20 रुपये खेचलं नसतं तर ते निघाला पेटवलं असतं. थोडं नाव ठेवते लोकांना. आता 3 गोष्टी जपून वापरा, अंगातली ताकद जपून वापरा. आणि महिला मंडळाला एक वाक्य सांगतो, जरा थोडं वाईट वाटेल तुम्हाला, शिव्या द्या मला, तेवढं एका दमात देता येतील तेवढं द्या, पण जरा 2 गोष्टी माझ्या महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून ऐका. मुलापासून आणि मुलीपासून थोडा मोबाईल दूर ठेवा. जर तुम्हाला तुमच्या घराण्याची इज्जत राखायची असेल तर. आता महिलांना राग येतो, बा मला एकुलतं एक पोरग आहे, मुलगा मला आहे ना, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखं आहे. पण तुम्ही जर मुलांना सतत मोबाईलच द्यायला लागले तर एक दिवस ही पोरं तुम्हाला पाणी पाजायला सुद्धा राहणार नाहीत, ते तुमच्या अगोदर जातील. त्यांना काय कळत आहे का? काही कशाला पाहिजे पोरीला मोबाईल, कशाला पाहिजे? आणि याने त्याला नाव ठेवायचं, त्याला नाव ठेवायचं. आता या पोरांना मोबाईल एवढं काढताना काय मोबाईलची गरज, काही गरज आहे का? बावळाचं सारखं आपलं नाही ना म्हणायचं, चालू दे. काय चालू? नवरा बायकोन पोरगा पोरगी 4 माणसं करते, 4 4 गेम चालू आहे. पोराची चालली पबजी, पुरीचं चाललंय टिकटॉक, आणि या दोघांची चालली युट्यूब. आणि माना नाही तर नका मानू, पण मोबाईलमुळं आजार झालेत. 2-3 आजार सांगतो. एक, मोबाईलमुळं संवाद संपला, बोलणं बंद झालं, लोक बोलतच नाही, दरिद्रवाणी बसले लोक. विला गेला मोबाईल आला, चेन सुद्धा खोलली नाही त्यानं, बुटात पाणी गेलं तेव्हा जागा झाला. रात्री म्हणजे आज सकाळी एक बातमी होती टीव्हीला, पोरग रात्री आईनं स्वयंपाक बिपाक केला, नवरा बायको जेवले आणि बिछाना वगैरे टाकायच्या टायमाला त्या बाईला फोन आला तिच्या घरच्या वेळेस. ती बाई फोनवर बोलत राहिली, ते पोरग पिप्पा पुढे गेलं त्या पाण्याच्या, टोपात बुडून मेलो रात्री. काय वागा त्यात तुम्ही माणसं. आणि बोललं का त्यांनी म्हणायचं हे काय बावळ्याचा बाजार नाही. पोरग झोळीत बोंबला, ते त्याला भूक लागली, तिने झोळीतून खाली काढलं. झोळी कळतील तुम्हाला? पाळणा ते तुम्ही जे पोरं पाळणा घरात असल्यामुळे तुम्हाला काय झोळी कळली. किती वर्ष झाली सप्त्याला? 60 वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनात सगळ्या ह्या मंडळातल्या लोकांनी, स्टेजवर कीर्तनाला बसलेल्या लोकांनी आज फायनल करून टाकायचं. दत्त जयंतीच्या 60व्या वर्षाच्या सप्त्यातल्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनापासून लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा, 2 गरीबाच्या मुलींच्या 10वीची फी भरा. यावर तुमचं मत काय? आणि बांधायचे असतील फेटे तर अख्ख्या वराडाला बांधा, कोणची लाल करीत बसू नका. कीर्तनात बसलेल्या कोणत्या माणसानं बँडवाल्याला फेटा बांधला, त्याला म्हणा बोटवर कर बरं, मी सत्कार करतो तुझा. कशाला मूर्खासारखे पैसे घालता कोणीकडे बी. आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही, आहे का नाही? मग आता पत्रिका छापायची काय गरज आहे? 1 मिनिटात तुम्ही महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी काल तमाशा आहे. हा विनोद नाही, हा विनोद आहे का? हा ते पैसे वाचवा, सत्काराचे पैसे बंद कराय का, गरीबाच्या मुलीचं 10वीची फी भरा, भांडे घासणाऱ्या बाईच्या दवाखान्याचं बिल भरा. त्यांनी दिलेला आशीर्वाद देव भेटेल. कशात पैसे घालायचे बावळाटासारखं? चांगले बसून लोक जेवत होते, केलं उभ्यानं सुरू. याडपाट क्वालिटीचं नाही. आणि ते वरड नालायक ताटली हातात घेतं भात, कान फडले. एकाला भातच सापडा ना, तो ताटलीच घेऊन घरी गेला. अरे तुम्ही लय श्रीमंत आहे तर तोंडानं का खाता? जागा बदलो ना. लय पैसा आहे तुझ्याकडं, मग आमच्या देवाने तयार केलेल्या तोंडानेच का खातो? तू बनव ना. ए भंगरी बनव. याडपट नाही. चांगले गोल गुलाबजांबू होते,
कोणच्या बापाचं काय गेलं? गुलाबजामूच लांबकोळा केला, काय गेलं तर तुझ्या बापाचं? गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडे काय येडे. चांगली बुंदीन गुलाबजामून सेपरेट होते, मारली झक, केले एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली का काय झालं. कशातही पैसे घाला बावळाटासारखे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केले आता. त्या लाइटिंग बिटिंग, तो नवरदेव भाड्या, भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 99ला झालाय ना, तर 35च होता पहिला. आणि त्याच्या मागे ते क्वार्टरसाठी लटकेल 2-4, आणि त्या नवरी माग 2-4 मेकअप केलेल्या याडपाट पुरी. इतकी मेकअप. लग्न नवरीचं कलवरी ब्युटी पार्लरला जाते. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पुरीनो. पहिले फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरिया मिक्स करावं लागतं, नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असंही ते फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे, आणि सिरिया मिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. भुवईला कलर देणे. आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं पोरीनो, हेअर सेटिंग मध्ये पूर्ण केस मोकळे करायचे, त्याला कलर द्यायचा केसांना. मग इथं एक फुगा करायचा असा, इकडं थोडा खड्डा करायचा, इकडं थोडा खड्डा करायचा. म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मधी डोंगळा. याला म्हणायचं पॉप. दुसरा एक भांगा असा आहे, ही जी बाजू इथले केस हे फक्त जागेवर पिळायची, माग नाही न्यायची. फुगा करायचा इथं. मी सगळ्या क्षेत्रातला तज्ञ माणूस आहे माझा. आणि ती एक बट अशी वटावर आली पाहिजे बोलताना, त्याला म्हणायचं देव याने. आणि तिसरा भांगाला आता नवीन, एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. अहो कलवरी ना असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं पाहता काय. तुडवलं ते नवरदेव घोड्यानं, काय करणार. सावध व्हा, कुठं आलतो आपण, गेलो बॉम्बाला सगळं. गायक वाद कोणी त्या सगळ्या लोकांना धन्यवाद. आणि जगातली सगळी माणसं दुःख भोगतात, याला कारण आहे. हरिपाठ असं सांगतोय, नामासी विनमुख तो नर पापिया. आणि ह्या जगातल्या सगळ्या लोकांना दुःख येण्याचं कारण अभंगाच्या शेवटच्या चरणात आहे. तुझं नाव काय? तेजस. तेजस बरोबर आहे. मर्दे कोणतं एक धर. तुझं रे अच्युत. काय आयुष. नाव जरा चांगली ठोजा. तुझं काय नाव आहे रे? मनोज. हा आता घुसलो बरं का, बारीक आहे का. महिला मंडळाने उत्तर द्यायचं. मनोज हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं नाव आहे. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी मारिल्या नावे हाका ओ देत होते. फायनल करून घ्या बरं का. हा पोरगा जन्माला आला तेव्हा याला नाव नव्हतं.
याच्या आजीनं याला नाव ठेवलं. पण हा कसा तयार आला? एका मिनिटात मागच्या जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी हा जन्माला आला. तुझं नाव काय? मनोज. आला. जन्माला आला तेव्हा तो शिव होता का जीव होता? शिव होता. प्रश्न असा आहे, तो बाहेर आला तेव्हा त्याची आजीबाई तिथं होती. ती आजीनं काय केलं? हातात गार पाणी घेतलं आणि त्याच्यावर शिपडलं. सावध झालं ते कार्टून. आणि ते म्हणलं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन, तुला काही नाही. मी आता बाहेर आलो. शिपडावं लागतं ते. आता त्याला असं नियम आहे, मायला म्हणलं तुम्हाला पटणार नाही, पण बाळ जन्माला आल्यावर ते 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं. त्याच्या बापाला सुद्धा दाखवायचं नसते. 5वीच्या दिवशी झाकून ठेवायचं असतं. पूजा करताना उघडं ठेवू नये. हां, त्याच्या कपडावर 6वी लिहायला येत असते. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101 ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा. आता हे 15-20 वर्षापासून 6वी येत नाही लिहायला. 6वीनं ते बंद करून टाकले. कारण आता 6वी काय जाम झाली. 6वी सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात. औषधाच्या वासान 6वी जात नाही तिथं. कोण टाकेल ताण कर. मग त्या पोराच्या कपड्यावर लिहा तर कोण? हे पांढरे कपड्यावाले पुरी हिंडत ना, हे नर्स फिरस येत जाते हॉस्पिटलमध्ये त्याच्या कपड्यावर लिहायला. आणि त्यानं कपड्यावर हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या: सलाईनाच्या नळ्या पोरानं 5वीला बाटली पाहिली. बाळ बाहेर आलं. आजीनं मांडीवर घेतलं आणि त्या आजीनं त्याला 4 डोस दिले. पहिला डोस दिला मी. पहिला डोस कसा दिला पहा. हातात घेतलं बिस्किट कोणी? आजीनं. आणि त्याला एक पहिला डोस दिला. तुझं 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 होतं का पहिलं? पण त्याला डोस कोणता आहे? तुझं. ते लगेच म्हणलं. 2 शब्द आजीनं तयार केले. तू मी तुझं. मग हे 1.5 महिना भांडण का चालू होतं? मी तू तुझा मी ना जग. त्या पोराला ह्या 4 शब्दांनी ग्रासलं आणि मायेनं आधार दिला. आणि मायेमुळे आपल्याला मुलाबाळांसाठी कष्ट करायची पाळी आली. ती माया फक्त देवाच्या नावानंच तुटू शकते. तुका म्हणे माया होय दाशी लागे पाय. नाही तर ह्या औलादींसाठी काही कमवायची गरज नाही. 15 वर्षापूर्वी मुली 15 वर्षापूर्वी असा नियम होता महिला मंडळ. मुलीचं लग्न तिचा बाप जमवायचा. असं होतं तो नियम. आणि बाप ज्या घरात देईल त्याच घरात मुलीनं नांदायचं असा नियम होता तो. आता तो नियम बदलला. आता बापालाच व्हॉट्सअपला माहीत झालं गुडीचं लग्न झालं. ती आईला गेली काय? आपली गुड्डी गेली का काय? तिच्याही म्हणली तशी दिसती आपली नाही. आपली 4 दिवस झाले घरात नाही. संस्कृती बदलली. 15 वर्षापूर्वी मुलगी नवऱ्याच्या घरी चालली तर पोरीची आई म्हणायची कष्ट करायचे आणि पोट भरायचं. आता आई सांगते एखादा महिना बघ, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. त्याला आपण टपरी टाकून देऊ. हो पुरीनो, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी 2-3 वर्षात रांग लागणार आहे. रांग. मुलगी द्या मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात तर तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग त्याला? जरा विचार करा. हा विनोद नाहीये. हे मी मरल ना मारा. मरणार नाही मी 5-25 वर्ष.
अजून 25 तर कसे काढीन, पण मी मेलो तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल इंदुरीकर काय म्हणत होता. आता थोडा राग येईल तुम्हाला, आता थोडा राग येईल. एक वाक्य मुलींसाठी सांगतो. 100% मुली इंदुरीकरला शिव्या देत्या. मग इंदुरीकर आम्हाला कपड्यांवरून केसावरून लय बोलतो, त्याच्या बापाचं काय जातं, आम्ही कुणावरही प्रेम करू, कुणाचा हात धरून जाऊ, त्याच्या बापाचं काय जातं. पूर्ण माझ्या बापाचं काही जात नाही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलगी मला आहे ना. पूर्ण आयुष्यामध्ये बापानं तुमच्यासाठी काय केलंय या गोष्टी तुम्हाला कवितन कादंबरीत कळणार नाही. त्याला बापाचंच हृदय लागतं काय मध्ये तुमचं. हे भाषण करून कुठं आईन बाप कळतात का बावळाटासारखं. प्राध्यापकाचं भाषण कॉलेजला 1.5 तास आई या विषयावर, त्याच्या आई वृद्धाश्रमात. असं चाललं, असं नाही चालत. महिला मंडळ हे बसलेत नाही एवढे, पुरी जरा नीट आहे का. हे घाटकोपरला राहायला आले ना, खेड्यातून आले, काही नव्हतं पुरीनो. अंगातला ड्रेस होता, कुणाच्या तरी ओळखीचा आधार होता, फुटपाथवर झोपत होता, वडापाव खात होता, पण आई बापाच्या सुखासाठी दिवस काढत होता. काही नव्हतं त्याला, मिळालंच एखादी शिपोटाला अन्न असं नाही, आणि मिळालं तर भरपूर मिळालंच असं नाही. ओव्हर टाईम करायचं, एक दिवस मित्राक काढायचा, एक दिवस फार फुटपाथवर घालायचा. पूर्ण हळूहळू त्याचं लग्न झालं. पूर्ण तो घरी आला ना, मुंबईला राहायला आला ना घाटकोपरला, त्याच्या बायकोनं पापड बनवले, लोणचे बनवले,